श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आणि मुलगा शाळेला गेल्यानंतरची अवस्था घराची मी तुम्हाला दाखवते. तुमच्या पण घरी असंच होत असेल ना नक्की. तर किचन आणि हॉल दोन्हीमध्ये असा पसारा झालेला होता आणि आज मी त्याला इन्स्टंट अप्पे असतात रव्याचे, ते बनवून दिले होते मी त्याला. कारण की आमच्या इकडे जो बाजार भरलेला असतो तो सोमवारी चांगल्या भाज्या मिळतात, त्यामुळे आम्ही सोमवारी भाजीपाला आणतो. त्यामुळे भाजीपाला काहीच नव्हता म्हणून मी त्याला रव्याचे इन्स्टंट अप्पे जे असतात ते मी त्याला आज डब्यामध्ये बनवून दिले होते आणि सोबतच त्याला थोडीशी पपई पण दिलेली होती कट करून. आणि मग त्याचं आवरून दिल्याच्यानंतर सकाळी सगळ्यांच्याच घरी असा पसारा राहतोच, तर मी ते आवरून घेतलं. त्यानंतर मला किचनची विंडो जी आहे ती क्लीन करायची होती. त्याचबरोबर चिमणीचे जे फिल्टर आहेत ते पण मला क्लीन करायचे होते आज. हे असे घाण झाले होते सगळे, त्यामुळं म्हटलं जरा क्लीन करावं. तर मी तुम्हाला दाखवते की मी चिमणीचे फिल्टर कसे क्लीन करते ते. सगळ्यात पहिल्यांदा मी किचनवरचं आवरून घेतलं, कारण की ही जी इथली विंडोवरची धूळ जी उडते ती त्या भांड्यांवर जाऊ नये म्हणून मी आधी सगळं किचनचं आवरून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे हा असा एक ब्रश आहे, त्याने असं बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहीत नाही, पण असं त्याचं धूळ जी आहे ती त्याने अशी निघते त्याने. मग खाली पण बऱ्यापैकी धूळ पडली होती, मग मी ती पण पुसून घेतली कापडाने. आणि मग त्यानंतर फ्रीजवर पण जवळच, खिडकीच्या जवळच फ्रीज आहे, मग त्याच्यामुळं ते पण घाण झालं होतं. मग ते पण तसंच व्यवस्थित कापडाने पुसून घेतलं, ओल्या कापडाने. आणि मग म्हटलं आता हे काढताना पण तुम्हाला दाखवावं, तर मी आता हे त्याच्यासाठी मी कॅमेरा सेट करत होते. तर मग मी हे काढलं आणि त्यानंतर बरंच खूप 10 ते 15 दिवसांना हे असं सारखं खराब होत राहतं. चिमणी बसवू पण शकता तुम्ही किंवा नाही बसवलं तरी पण चालते, पण शक्यतो चिमणीला क्लीन करायला पण खूप वेळ जातो. तर माझ्याकडे हे असं कॉस्टिक सोडा आहे, असं क्रिस्टलसारखं असतं हे, म्हणजे असे क्रिस्टल असतं, एकदम बारीक पावडर नसतं हे. तर त्यावर असं चिमणीवरती टाकायचं आणि त्याच्यानंतर मग ते टाकल्यानंतर असं गरम पाणी करून घ्यायचं, त्याला बबल आले पाहिजे असं पाण्याला. असं पाणी उकळतं पाणी त्याच्यावरती असं टाकून द्यायचं आणि ते टाकल्याच्यानंतर मग म्हणजे तुम्ही बेसिनमध्ये पण हे करू शकता, वॉश बेसिनमध्ये. पण त्याला ते जे स्टॉपर पाहिजे वॉश बेसिनचं, पाणी खाली जाऊ नये म्हणून गरम पाणी, ते माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी असं हे टोपल्यामध्ये घेऊन ते मी असं ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता टोपल्यामध्ये किती घाण साचली आहे. म्हणजे त्याला जास्त काही करायची गरज पडत नाही आपल्याला कॉस्टिक सोडा टाकल्याच्यानंतर. तर थोडंसंच मी फक्त घासणीने असं घासून घेतलं आणि मग ते बऱ्यापैकी असं झालं व्यवस्थित क्लीन. आणि मग तुम्हाला बरं स्वच्छ पाण्याने ते खूप वेळा क्लीन करून घ्यावं लागतं तेवढं घासल्यानंतर पण, कारण त्याच्यामध्ये जे चिकट असतं तर त्याच्यावर पाणी टाकून आपण ते पाणी टाकल्यानंतर ते निघत राहतं अजून. आणि मग मी असं दोन्ही साईडनी पण असं घासणीने असं घासून घेतलं नीट. आणि मग त्यानंतर नळाच्या पाण्याखाली मी असं खूपदा असं वॉश करून घेतलं. जवळपास 7-8 वेळा तरी मी ते वॉश करून घेतलं. आणि मग हे आता वाळत ठेवायचं बाहेर बाल्कनीमध्ये. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.